नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते. आज आहे ना मटन खिमा बनवणार आहे. तर खूप टेस्टी अशी रेसिपी आहे, नक्की बघा. तर सगळ्यात पहिले तर मटन खिमा घेतलेले आहे. आलं लसूण कोथिंबीर याची पेस्ट घेतलेली आहे, कांदा टमाटर आणि कोथिंबीर कापून घेतलेले. इथं कुकर ठेवलेलं आहे, कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे. आलं लसूण कोथिंबीर याची पेस्ट आहे ना मी व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहे. फ्राय झालं की नंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा पण मस्त असं लाल होईपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये टमाटर टाकायचं आहे. टमाटर पण मस्त असं व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आहे ना मी इथं वाटलेलं होतं खोबऱ्याचं, ते पण टाकलेलं आहे. ते 2 चम्मच असे टाकलेले आहेत. मस्त असं तेलामध्ये हा मसाला शिजून द्यायचा आहे. इथं आता ड्राय मसाले आहेत, घरचा मसाला, हळद मीठ आणि थोडासा गरम मसाला असं टाकलेला आहे. तर व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकून मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे मस्त असं मी फ्राय केलेला आहे. तर खिमा आहे ना कोण वाटाणा टाकून बनवतं, कोण मेथीची भाजी टाकून बनवतं. खूप टेस्टी लागतो तसा पण खिमा. मी नक्की तुम्हाला दाखवेल मेथीच्या भाजीमध्ये, वाटाण्यामध्ये. तर माझा आज खिमा जास्त होता म्हणून मी वाटाणा वगैरे काही टाकला नाही. तर पाहू शकता अशा प्रकारे मी खिमा स्वच्छ धुवून घेतला होता. त्याच्यामध्ये 2 नळ्या पण होत्या, तर ते पण त्याच्यामध्येच टाकलेल्या. तर व्यवस्थित असं खिमा आणि सगळं व्यवस्थित असं मसाल्यामध्ये मस्त असं परतून घेतलेलं आहे. आणि वरती ताट ठेवलेलं आहे. ताटामध्ये थोडंसं पाणी टाकून थोडंसं वाफ देऊन घ्यायचं आहे. जोपर्यंत ताटातलं वरचं पाणी गरम होत नाही तोपर्यंत त्याला शिजून द्यायचं आहे. खालती खिम्याचं पण पाणी सुटलेलं आणि नंतर त्या ताटामधलं पाणी मी त्या खिम्यामध्ये टाकलेलं. मस्त असं झाले बघा. आता कुकर लावते, त्याला 4-5 शिट्ट्या देऊन घेते. मस्त असं खिमा तयार होतोय. तर मैत्रिणींनो, माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्हाला पण आवडतो का खिमा. आणि भाकर चपाती काही असो, मस्तच असं छान झालं होतं, खूपच टेस्टी असं. तर बघा माझं खिमा तयार झालेला आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आणि आता बघा मस्त असं मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. खूपच टेस्टी असं दिसतोय. कलर बघा किती छान आलेला आहे, मस्तच असं झालेलं आहे. तर चला तर मग या तुम्ही पण खायला. मस्तच असं खिमा तयार झालेला आहे. चला तर मग बाय.